टम्म फुगलेली तिळगुळ पोळी आणि काठोकाठपर्यंत भरलेलं तिळगुळाचं सारण आणि तेवढ्याच खास पद्धतीने बनवलेली ही तिळगुळ पोळी. आता बिलकुल तिळगुळ पोळी बनवताना पाण्याचा वापर करायचा नाही. बिलकुल चिवट चिकट होत नाही आणि 8 दिवससुद्धा ही पोळी खराब होत नाही. आपण येता जाता प्रवासात कुठंही ही पोळी नेऊ शकतो. तर सर्वात प्रथम पीठ चुरून घ्यायचं. त्यासाठी सपिटाची चाळणी घेतली आणि त्यामध्ये एवढं पीठ घातलं. एवढ्या पिठासाठी 2 चमचे बेसन पीठ हे पुरेसं आहे. आता हे दोन्ही सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यायचं. आता चाळल्यानंतर त्यामध्ये एवढं मीठ टाकून घेतलं. आता पाव चम्मच खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. आता त्यामध्ये खूपच कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे. आता हे टाकल्यानंतर चमच्याने मिक्स करायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने छान असं पिठाला लागलं पाहिजे इथपर्यंत हे चुरून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने त्याचा अलगद असा लाडू बनला पाहिजे. आता हे पीठ तयार आहे. त्यानंतर पाण्याचा वापर करायचा नाही तर दुधाने हे पीठ आपल्याला चुरून घ्यायचं. आता पीठ चुरताना घट्ट पीठ चुरायचं नाही तर नरम असं पीठ हे चुरून घ्यायचं आहे. दुधामध्ये चुरल्यामुळे पोळीची चव तर मस्त येते पण बिलकुल खराबसुद्धा होत नाही. 8 दिवस ही पोळी जशाला तशी अशीही राहते. बिलकुल चिवटही होत नाही आणि चिकटही होत नाही. आता पीठ चुरल्यानंतर थोडा वेळ हे मुरू देणार आहोत. तोपर्यंत आपण सारण बनवायला घ्यायचं आहे. आता सारण बनवण्यासाठी या ठिकाणी गावरानी गूळ घेतलेला आहे. तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते गूळ तुम्ही घ्या. एवढा गूळ घेतला. कढईमध्ये 1 वाटी तीळ टाकून घेतले. तीळ छान खमंग मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. आता छान तीळ भाजल्यानंतर मी शेंगदाणे हे अगोदरच भाजून त्याचे टरफलं हे काढून घेतलेले आहेत. तर अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले. त्यामध्ये एवढा गूळ टाकून घ्यायचा. आता गूळ हा नरम झाला पाहिजे आणि सगळ्या तिळाला हा लागला पाहिजे. आता त्यामध्ये एवढं तूप टाकून घेतलं म्हणजे कढईला जास्त हे चिकटणार नाही तुपामुळे. आता छान मिक्स करायचं आहे. आता या ठिकाणी पाक काही बनवायचा नाही. फक्त गूळ हा सगळ्या याला वितळला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने झालं पाहिजे. एवढं झाल्यानंतर गॅस हा बंद करायचा आणि कढई ही छान अशी थंडी होऊ द्यायची. त्यामध्ये विलायची पण टाकून घेतली. अशामुळे केल्यामुळे काय होईल, जी पोळी बनणार आहे ती बिलकुल चिकट बनणार नाही. हे पहा थंड झाल्यानंतर आता तुम्ही लाडू जर बनवायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू हे बनवू शकता. आता थोडं थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण असं हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून फिरवायचं. खूप छान असं हे फिरवल्या जाते. पहा एकदम बारीक असं हे होते, मोकळंसुद्धा होते. आताही हे खूप गरम आहे. जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर याचीसुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता. लाडू, वडी किंवा तिळगुळ पण खूप मस्त खमंग असा हा तिळगुळ पण लागतो. तर या ठिकाणी हे सारण तयार झालेलं आहे. तोपर्यंत पीठसुद्धा मुरलेलं आहे. आता एकदा मी अगोदर अजून चुरलं होतं, त्यानंतर अजून चुरायचं थोडंसं आणि एकदम नरम असं हे पीठ चुरून घेतलं. एवढा त्यामधला गोळा काढून घेतला आणि त्याचे अशा पद्धतीने हे गोळ्याची पाती बनवून घ्यायची आहे. मधात थोडंसं जाड ठेवायचं आणि काठानं थोडीशी पातळसर बनवायची आहे. आता त्यानंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं. आता सारण बनवताना सारणाचे गोळे करून ठेवू नका. जर गोळे करून ठेवले तर काठोकाठपर्यंत हे सारण जाणार नाही. तर अशाच पद्धतीने सारण भरा म्हणजे काठोकाठपर्यंत हे तिळगुळाचं सारण जाईल. आणि भरल्यानंतर हे अशा पद्धतीने बंद करायचं आणि जर पीठ वर जास्त येत असेल तर ते काढून घ्या. आता कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आणि याची पोळीही लाटून घ्यायची. आता पोळीही लाटताना जास्त जाडही नाही लाटायची आणि एकदम पातळसरही लाटायची नाही. मीडियम साईजची ही पोळी लाटायची. तर पाहू शकता एकदम काठोकाठपर्यंत हे सारण गेलेलं आहे आणि बिलकुल पोळी लाटताना पोळी चिटकतही नाही ना फाटतसुद्धा आहे. आता ताव्याला थोडंसं तेल लावून घेतलं. त्यामध्ये ही पोळी टाकून घ्यायची. आता थोडं थोडं तेल किंवा तूप काहीही तुम्ही लावू शकता आणि ते लावून छान मीडियम गॅसवर हे खमंग असं भाजून घ्यायचं.
आणि तेला तुपाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. गरम असताना अगदीच नरम राहील ही पोळी आणि थंड झाल्यानंतर खूप खमंग खुसखुशीत अशी ही पोळी बनेल. हे पहा, अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या हे भाजून घेणार आहे. भाजण्यासाठीही जास्त वेळ लागणार नाही. जर प्रवासात न्यायचा असेल तर 8 दिवस सुद्धा ही तिळगुळाची पोळी खराब होणार नाही, जशाला तशी ही पोळी राहील. आता अगोदरच करून तुम्ही डब्यामध्ये थंड झाल्यानंतर डब्यामध्ये ही पोळी 8 दिवसासाठी स्टोर पण करू शकता. तर या ठिकाणी सर्व पोळ्या हे बनवून भाजून तयार झालेल्या आहेत. आता थंड झाल्यानंतर पोळी पहा, बिलकुल हाताला चिटकतही नाही आणि मोडतानाही पहा एकदम अशी खस्ता ही पोळी झालेली आहे, बिलकुल अशी चिवटसुद्धा झालेली नाही. खाण्यासाठी तर खूपच खमंग खुसखुशीत, ज्यांना कोणाला तिळगुळाची पोळी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, इतकी मस्त ही पोळी बनवून तयार होते. आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.